ये शादी नहीं होगी। पापा जब तक हमारी मांगे पूरी नहीं होगी ये शादी नहीं होगी। ऐसा मत कीजिए, हमारी इज्जत आपके हाथों में है, ऐसा मत कीजिए। कन्या कन्या ऐकावी जनाची करावी मनाची. तुळ तुळ कुठेतरी अडकलाय, निघा भटकून या. आणि रुचक काय रुचिक रुचिक वृश्चिक हा तेच ते. लिहिता येते का? हे काय लिहिलं ना, हे काय लिहिलं ना. बरोबर आहे. हा सांग सांग पटकन. हा. कावडी किती भरभरून टाकल्या तरी रांजण भरत नाही हे लक्षात ठेवा आणि काम करा. झालं का? धनु धनु एवढंच असतं, बाकी काही नसतं. त्यामुळे फार बोलू नका, मौन राखा. मीन 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 फार भटकताय, मार्गावर या. कुंभ कुंभ ही न मिळेल ती मिळेल, ती न मिळेल जी मिळेल. लाखपूर येत मारदा. छायला तू काही बोलतो का? ही न मिळेल ती न मिळेल, आयला वाचकाला घंटा कळणार नाही. चालतं रे, कळलं नाही तरच आवडते भविष्य वाचकांना. नाही तर असं पण लिही, तुम्ही आहात ते कशावर नाही, तुमच्या असण्यावर शंका घ्या. काही बोलतो ग तू. जाऊ दे, नवले. चल निघतो मी. हा मलाही उद्या लग्नाला जायचं, नगर चौकाच्या पोरीचं लग्न. तू येणार का? नाही, काम आहे. चला.
उद्याचं भविष्य घडवा तुम्हीच. हम्म. Many people
हम सभी अलग अलग तरीकों से पैसा कमाते हैं। हम सभी की अलग अलग इनकम और लाइफ कंडीशंस हैं। लेकिन कुछ ऐसा है जो हम सभी को एकजुट करता है। अरे शुक्रिया भगवान। जीत का मौका, वाहिद जैकपॉट की संभावना। मिल गया, पूरा मिल गया आज। हम अलग हो सकते हैं, लेकिन हम अभी भी एक परिवार हैं। दादा उठ की रे, किती वेळ झालं झोपलायस? दादा उठ की, मामा मी आलेत खाली, तास झाला. बरं दिसतं का असं? लाईट नाही आली अजून. 6ला गेली नास, 12ला येईल. मामा मामी कशाला आले तुम्हीच? कशाला म्हणजे? अप्पू त्याची सख्खी मावशी आहे ती. तुला माहिती, मागच्या आठवड्यात अप्पूताई पण आली ती, गार्डन सिल्कची साडी घालून. तिचा आवाज तर इतका गोड आहे ना. गाणं बिणं म्हणून घेतलं काय तुम्ही तिच्याकडनं? आम्ही का म्हणून घेऊ गाणं? सांगता येत नाही तुमचं. तूच ऐकव की तुझ्या कविता तिला. दादांशी बोलत जा कधीतर. फेसबुकवर कविता वाचला वाटतं त्यांनी तुझ्या. काय कळालंच नाही वाटतं त्यांना. काहीतरी कळत असेल. चहा झाला असेल, बघून येते. हे चिनू ऐक ना, काय? मला चहा इकडे आणून देते का? ते मामी उगसले बोर करते. चल रे दादा, नाही करत मामी बोल. तू चला नुसतं हो हो म्हणत बस. असं कसं 4 चौघात बसलास बोललास तर काही बिघडणार नाही. पुण्यात राहून नुसतं एकटं राहायची सवय लागली तुला. प्रार्थना करते. गणोबा देव सत्याचा, गणोबा देव सत्याचा, मस्तकी नाग सोनियाचा. गणोबा देव सत्याचा, गणोबा देव सत्याचा, मस्तकी नाग सोनियाचा. एक दंता आणि देवा गौऱ्याला चिया सुता, सगळ काशी गुणवंदिता, तुझे चरणी नमन माझे. मजमती आहे थोडी, परिधावी देव ज्ञान मार्गी गोडी. अशा प्रमाणे देव गजानन गणपती सगळ्या ठिकाणी नूतनाचन करून प्राप्त झालेले आहेत. पोट फुटून 14 सहस्र विद्या बाहेर पडू नये म्हणून पोटाला सेकानेकाचा वेढा घेतलेला आहे. एका हातामध्ये मोदक घेऊन प्राशंद करीत आहेत. 2 वाटेला 2 विद्या आणि सिंधी पंखाने मारा घालत आहेत. एवढ्यात पुढे कवड्या भक्त दोन्ही हात जोडून नतमस्त झालेले आहेत.
काळजीच करायची नाही. अहो तिला समजीची सवय, घरकाम हे हा आणि आले गेलं तर पाहणार, त्याची म्हणजे तुम्ही काळजीच करू नका बा. नाही तिचं म्हणायचं म्हणजे कसं, आता उद्या शिटीत राहायला गेल्यावर ती आणि तू दोघंच ना. आता हा कामावर गेल्यावर ती दिवसभर एकटीच घरी आरामच ना. म्हणजे कामाचं इथं जसं राहतं तसं सिटीत नाही ना राहत. आराम असं. आमच्या लेकीला हे बी जमतं, काय म्हणते त्याला ते, हा भरत काम इन काम, ही पेंटिंग तिनेच केलेली. हो भारी. डेकोरेशन मला म्हणली मला पुढे शिकायचंच नाही, मला भरत काम इन काम पेंटिंग करायचं. आता आपल्याला काय पोरांच्या आवडी पुढे काय चालतं बाई. हो तू काय करतो? गावातल्या लोकांचे प्रश्न सोडवायचे काम. समाजकारण म्हणजे राजकारण म्हणा. हौशी आहे लहानपणापासून. तो आपला रामदास पुण्याचं पोरग नाही का ते झेडपीला आलं निवडून यावेळी. असं मग आता काय झेडपीचं सगळं रान मोकळं जातं. आता आपल्याला काय जमतंय. करेल ना तो पण करेल ना, हुशार होईल तो. किती शिकला? लय शिकली. किती शिकलं? 11वीला. अरे वा वा वा. सायन्सला पुढं काय विचार करायचं? झुलॉजी. हा ते MSCIT बी करते ती. हे लय अवघड असते हुशार लोकांचं काम. हुशार. नाही पोरीला ना आपल्या स्वतःच्या पायावर उभं करायचं. मी हेच म्हणलो होतो. ते मुलीला हा बोल ना पोरी बोल. हा बोल. आपे ए आपे. मग उद्या कधी आला? 2 दिवस झाले. बरं झालं. बर गेलता का पोरगी बघायला? गेलतो, गाडी करून गेलतो घरातले सगळे. वा. घरा गेल्यासारखं. मग काय सांगितलं? काय सांगणार. आम्ही आपल्या नावालाच मुलाकडचे. ते आमच्या मामीने धरून ठेवलं म्हणून एवढ्या मोठ्या घरची मुलगी दाखवली तरी त्यांनी. घराचं नोकरीचं विचारत होते. काय सांगणार.
पत्रकार म्हणजे आपल्याला वाटतं तसं नसते. आता वर्ष झालं की पुस्तक बातम्या हुडकत फिरतोय. पत्रकार म्हणून तोंड्याला आदर देतात, आदमीनं बोलतात, चहा देतात. पण अजून 10 वर्ष पुण्यात स्वतःचं घर घेण्याची अवकात नाही माझी. माझं मलाच कळलंय. आणि बातम्या कसल्या लिहितो, चोऱ्या माऱ्या, निवेदन, देवाकडे जाताना टेम्पो उलटला. काय बी बोल असल्या. गाव सोडून पुण्याला गेल्यापासून डोंगणाचं तुंतून झालं बघ. इथून तिथून फिरून कुठेतरी एक जागा असेलच की जिथं आपल्याला जायचं असेल. असतीच. अगोदर मी सांगतो, तुला घुसायचंय. काय नसतं रे, हे ताण नाही घ्यायचा. नाही ताण घ्यायचा. तू कविता लिही ना. हा, घ्यायचं कविता. पोरी लईच लवकर मोठे होत्यात. ती अप्पू साडी घालून आली, ती ओळखलंच नाही मी तिला. तशी भेटलं आम्ही 2-3दा लग्नात, दिवाळीत. तर कसली बडबड करायची. आता एकदम गप बसली होती. अवघड असतो पोरींचं. ये म्हणलं आली, बस म्हणलं बसली. जाताना सगळ्याच्या पाया पडली, माझ्या पण पाया पडली. शिनू म्हणत होती की तिचा आवाज खूप गोड आहे. मला तर काय ऐकूच नाही आला. लय वाईट वाटलं असेल ना तुला? ए गप्पे, तेच नाही म्हणतील. का बरं? एवढ्या मोठ्या घरात वाढलेली पोरगी पुण्यात तिला नेऊन ठेवू कुठं? खोलीकडे जाताना रस्त्यात असं गटार लागतंय. त्याच्या बाजूला रस्त्यावर 4-5 बिराड आहेत. त्यांची तिथंच सगळ्यासमोर नाणी धुणी चाललेली असतात. सकाळी 4 वाजता दिवसातनं 1 तास फक्त एकदाच पाणी येतंय. सगळी कामं करून झाली की एकटीच बरं खिडकीत बसायचं आणि बघत बसायचं. सगळा बाजार, ती दुकानं, त्याच्या 1760 जाती, त्यांची भांडणं. कुंडीत 1 तुळस, 1 कढीपत्ता आणि गुलाब. वर्षाला 2दा कपडे आणि महिन्यात 1 पिक्चर. आपलं सगळं असं असताना आपण काय 3rd क्लास, मिडल क्लास. मी काय म्हणतो अवघ्या, तू काय आयुष्यभर पत्रकार राहणार आहे का? बघ, लग्न करून टाक. अरे काय नाही होत, होते सगळं नीट. हो म्हणून टाक. आता नाही केलं तर लय राखडावं लागेल. का पुण्याकडे बघितली कोणी? काय रे तुझी कविता? तंबाखूवरून आठवली मला. तंबाखू खाण्यासाठी मजबूत दात असावे, जगावर थुंकण्यासाठी. सिगरेटसाठी मजबूत फुफ्फुस आणि दारूसाठी लिव्हर. हा. बुद्धी असो अपयशाचे फटके सोसणे इतकी, समज असो वडीलधारे सहन करणे इतकी, पौरुष असो बायको नांदवणे इतकं,
नाहीतर निरर्थक आहेत कित्येक जन्म. सगळीकडे या वाचून. निरर्थक नसो बाळाची बाळाची नाळ. नाळ. बाहेर काळ मोठा कठीण आहे. काळ मोठा कठीण आहे. चला. He is known as the father of India, but throughout his life, Mohandas Karamchand Gandhi evoked mixed feelings. He was viewed alternatively as a fanatic or 평가하시오. 일본 해군 무기들의 실전 대비대는 신형 반함선 로켓 예비 아낌없이 과시됐다고 하시. भारत के पहले इंडियन आइडल बनने के सफर की कहानी अभिजीत सावंत की, जिस पल का महीनों से इंतजार था सबको। Mark 99 जेल, एक अच्छा जेल. इच्छितो असा प्रचार झाला. त्याच मुंबईने हा प्रचार बाजूला करून फडणवीसांना ऍक्सेप्ट केला. 83 नगरसेवक निवडून देऊन सिद्ध केलं. एकट्या फडणवीस यांचं यश आहे असं म्हणता येईल. जाहीर आव्हान दिलं होतं उद्धव ठाकरे यांनी मोदी यांना. काय चाललंय तुझं? सारखी धरसोड. ही नोकरी तरी कर नीट. पाहुण्यांचा फोन आलता. काय करायचं त्या पोरीचं? नात्यातले आहेत म्हणून द्यायलेत. करा लग्न. लागा रांकेला. तुझ्या पुरतं कमावलं तरी बी चालतंय. का करतो शेती इथंच राहून?
पण मग महापालिका याकरता कोणत्या प्रकारचं धोरण राबवती आहे? धोरण वगैरे ना हा तसं बघायला गेलं ना खूप मोठा शब्द होतो. पण आत्ता हे जरी एक छोटंसं वाटत असलं ना, समस्या छोटी वाटत असली तरी सुद्धा ही एकदम असं त्याला काय म्हणते रौद्र रूप धारण करू शकते. आणि मग याच्यासाठी कडक उपाययोजना करायला पाहिजे. म्हणजे नेमक्या कोणत्या प्रकारच्या उपाययोजना? तेच आत्ता नाही का मी सांगितलं की ठोस आणि भरीव अशा उपाययोजना करायच्या आणि मग प्रशासनासमोर एक आपण वेगळा आदर्श घालून द्यायचा. खूप हा गंभीर विषय असल्यामुळे कसं आहे जोरदारपणे चालू आहे. आपली टीम सगळी साथ देते म्हणजे सगळं चालूच आहे आपलं काम. बरं, ठीक आहे सर. केलं का बंद? अरे बाकी काय नाही, सोसायटी वाल्यांनी लाडवून ठेवले या कुत्र्यांना. तुमच्या मौल्यवान वेळासाठी. अरे कसं अहो आम्ही जनतेचं कामच करायला बसलेलो इथे. ज्ञान बातमी येईलच, व्हॉट्सअप करतो तुम्हाला. बरं फोटो इथं काढायचं का कुत्र्यांच्या इथं? फोटो सर आता नाही, पुढच्या वेळी करतो नक्की. अरे फोटो नाही होय? नाही. बरं बरं नाव घेऊ? नाव टाकणार. टाकणार आहे ना? व्हॉट्सअप करतो बातमी. कुत्री हे चांगलं आहे हे लेख. फक्त काय आहे की हे शब्द जर जास्त आले ना तर हे मधलं हे सगळं काढून ते हे लिह ना त्याच्यात की किती कुत्र्यांची नसबंदी आली, किती ही भटकी कुत्री किती लोकांना चावली, ते त्यांचे आकडे पाहिजे हो लेखात. कधी पण आहे ना आकडे पाहिजे म्हणजे त्याने तो फुलतो लेख. आलं का लक्षात? आणि हे तीन आणि त्यांचं नाव नाही लिहिलं का ते सर? तो अधिकाऱ्यांचं इंटरव्ह्यू प्रशासनाची कामं याच्यावर ते आर्टिकल आहे. बरोबर ना, आकडे आले पाहिजे. माझं काय म्हणणं आहे आकडे आले की तो लेख खरा वाटत. म्हणजे खरा म्हणजे खराच असतो पण म्हणजे ऑथेंटिक त्याचं ते हे वाढतं, वजन वाढतं. आलं का लक्षात? आणि हे फोटो कुठे? कसला फोटो? ते ह्याचं कुत्र्यांचं नाही काढलं तिकडे सर? अधिकाऱ्यांचं इंटरव्ह्यू कुत्र्याचा फोटो देऊन काय करू? नाही हे बरोबर आहे पण फोटो पाहिजे ना कुत्र्याचा. काढला नाही का काय काढतो स्टॉक मधनं घ्या. हा आणि गावठी कुत्रे म्हणजे गावठी कुत्रा असू द्या, नाहीतर ते जर्मन आणि ते काय अल्सेशियन आणि तसं हायब्रिड नको, गावठी येऊ द्या. हा आणि असं ते असं व्यवस्थित असं टाका म्हणजे काय होतं की लगेच पेपर उघडल्या किंवा फ्रंटला असेल तर लगेच लक्ष कॅची बातम्या करायला पाहिजे. आलं का लक्षात? आणि हे जाताना ते ह्याला लेआउटला घेऊन टाका. हा आणि ते हे छान केलं तुम्ही. राशी भविष्य तुम्ही दोघांनी मिळून ते अहो माझी बायको तर एवढी खुश झाली ती म्हणली कधी नव्हे ते सह्याद्री मधलं भविष्य खरं ठरलं, धनलाभ होणार झाला. ते असंच लिहिलंय सर. ते नाही मी काय म्हणतोय की ते तुम्हीच घ्या. नाही सर ते नाही लिहायचंय मला. अरे नाही घ्या म्हणतो मी. ते कसं आहे ते जास्त म्हणजे जास्त पैसे मागायला आला ना, ते म्हणजे बजेटचं पण आपल्याला बघावं लागतं, सगळं बघावं लागतं तुमचे. कसं आहे तर तुम्ही ते राशी तर घ्या म्हणजे डेली तर घ्याच, पण साप्ताहिक मासिक वार्षिक ते तुम्हीच घ्या. नाही ते कोथरूडला त्या तिथल्या प्रभागात ते नवनिर्वाचित नगरसेवक आहे त्यांचं चमचा लिंबूची स्पर्धा आहे ती कव्हर करा. हां ते तुम्ही करा. सर मला मुख्यमंत्र्यांची प्रेस कॉन्फरन्स कव्हर करायची आज. नाही ते कराच. म्हणजे कसं आहे ऍक्च्युली मुख्यमंत्रीच तिकडे येणार आहेत, त्याचं उद्घाटन करूनच ते तिकडे प्रेस कॉन्फरन्स राहणार आहेत. त्यामुळे दोन्ही तू करून टाक. आता ऐन वेळेस परत दुसरा माणूस कुठे बघायचा? हा बघ. आणि ते डायरेक्ट केलं की मला व्हॉट्सअप कर आणि फोटो व्हॉट्सअप कर. हा आणि फोटो डायरेक्टली तिकडे त्या लेआउटला जाऊ दे. हा आणि मग जा घरी निवांत मग आराम कर नाही का. ते भविष्य मात्र मस्त हे केलं होतं. म्हणजे खूप लोकांनी मला फोनवरती पण बऱ्याच लोकांनी अप्रिशिएट केलं. ते हो म्हणजे हे आमचे काय ते त्यांचा अभ्यास आहे याचा हस्त सामुद्रिक आणि हा येतो.
इंडिया की नंबर 1 बिजनेस कॉन्सेप्ट आज आप यहाँ पे विटनेस करने जा रहे हो, और यही बिजनेस कॉन्सेप्ट लेके ऑल ओवर पूना में, ऑल ओवर महाराष्ट्र में 90,000 से ज़्यादा लोगों ने खुद का लाइफस्टाइल चेंज किया है। और यही बिजनेस कॉन्सेप्ट आज आप विटनेस करने वाले हो, आज आप सुनने वाले हो, और इसी बिजनेस कॉन्सेप्ट के थ्रू आपका लाईफ आज यहाँ पे चेंज होने वाला है. सो आपण परत एकदा आपलं आणि आपल्या शेजारी बसलेल्या व्यक्तीचा हात वरती करून प्रचंड आणि जोरदार स्वागत करायचं. मला प्रत्येकाचा हात वरती दिसला पाहिजे. एनर्जी हात वरती दिसला पाहिजे. दिसला ना? दाखव कसा आला, दाखव. लगा 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 नाही चांगला आला लगा. ए द्या ए दाद्या लगा काढला हा फोटो. काढ की लगा, कसला लाईट पडलाय लगा. बघ कसलं चमकतंय. आयला रस्त्याला लगा, रस्त्याला लाईटीला बसवलं ते. कुठे काढायचं ए कुठं काढतो? इकडे काढला का? काढला काढला का? खोटं बोलतो. काळा दिसते रे लाईट. लाईट मरकुरी नाही, मरकुरी काळा दिसतं माहिती आहे तुला. आपल्या गावातल्या मरकुरी तिथं मी एकदा काढला होता फोटो. काळं दिसतंय तिथं. चला यायला आम्ही थांबकी लगा. आम्ही 2 दिवस लागा यायचं आणि लगा लगा थांबकी लगा बसू घेतो. भारी वाटतंय. चल 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 थांबू बस चल की. ए लका ए आव द्या आयचं थांबेल बरं का. मी यायचो नाही, जाऊ का? चल चल बस रे. तुझ्याच आवाज आहे मी बरं. काय बाबा लय वाय सातारा करायचं नाही आपल्या म्हणजे काय. बाबा कुठलंय? तुझ्याच गावचं आहे मी पण. लय पॉलिटिकल आहे लागा, लय पॉलिटिकल. गुट्ट्या माहिती ते आपल्याला त्या गुट्ट्या. वर्षाला कमीत कमी 12 लाख. आमचं दादा तर झिटूनच पडते ऐकून. 12 लाख काय करायचं? 2 लोक जॉईन करायचे आपण. बाकीचे त्यांना म्हणायचं करा तुम्ही, आणि आपण त्यांचं हॉलिडे पॅकेज घ्यायचं, मस्त फिरायला जायचं. मी तर लय फिरणार, लय फिरणार. अरे गपला काय बंडल असतं रे लगा. मग धरणं बघतोय लगा तू. लगा सगळी कागदपत्र दाखवली त्यांनी आपल्याला. दाखवली का नाही सांग? मग लगा पत्रकार आहे म्हणून लगा तू कशावर पण आपलं डाऊट घेत सुटलाय. विश्वास ठेवायचा असतो रे. आजचं जग असं आहे. मार्केटिंग जमलं पाहिजे. मग लगा बाबा मला तुझा आदर आहे बघ, पण त्यांनी लगा सगळी दावली कागदपत्र. खरं लागा सगळं. आधी आहे सगळं काय ते तसलं सर्टिफिकेट आहे त्यांच्याकडे, सगळं आहे त्यांच्याकडे. कसलाय लागा बघ ना, कसलाय लागा ती तिवारी सर. पर्सनॅलिटी आहे रे त्याची. हा पिता झालो बाबा आपण त्याच्यावर. खरंच पिता झालो आपण. मला पण मस्त लगीन करू वाटतं. काय लागा ऐकलं तिला काय बायकोला काँग्रेस उपटून घालू असं. हा तुमचं एक नोकरदाराच बरं आहे रे. म्हटलं का आम्ही काय करू रे. भावा आम्ही करणार बघ. बघ 6 महिने थांबतो. सगळं लायबार घेऊनच येतो बघ इकडं. नाही राहत आता तिकडं.
होतंय रे, होतंय सगळं. फक्त बघ भावा, आजचा दिवस लय महत्वाचा होता बाबा. हे होणार होतं, मला पण माहित होतं. आता नाही सोडायचं. सिंगल आहे अजून. का? आई अजून म्हणते तू खूप लहान वयात घर सोडून गेलेस. पण तुला माहिती आहे, आतापर्यंत तिथे असते तर लग्न लावून दिलं असतं माझं. तेही भारीच झालं असतं म्हणा. राहिले असते नवऱ्याबरोबर कुठेतरी अमेरिकेत किंवा युरोपात. आता फ्रीडमची सवय लागली. लग्न म्हणलं की भीती वाटते. काहीतरी वेगळंच झालंय. केलास ना सोडून? सांग ना मला, कोणाचं
स्वतःचा इगो अडवला त्या दिवशी. तुझा का माझा? हां बोल. हां हां तिकडं चालू आहे, तिकडं चालू आहे. बघतोय घड्याळ, लई महाग येते. पुढच्या महिन्यात पाहू आपण.
येऊ का तिथं येऊ का? टू इज कंपनी म्हणतात ना, म्हणून काही नसतं. टू इज कंपनी वगैरे काय खरं सगळं काय तिकडं येऊन बसलं तरी सुद्धा मी एकाच. येऊ का मी तिकडं? निघतो मी. अरे थांब जरा. सॉरी म्हणजे राशीद एक दोन बायको आहे का घरी? नाही ना? क्रांती करायची का घरी जाऊन? क्रांती काय पापी लोकांना मारून टाकायचंय का मारून? मग मुघल आले, घोडे तलवारी, इंग्रज आले, पोर्तुगीज आले, आता काय आधुनिकता आली. काय झालं म्हणजे 6 वर्षाच्या मुलीला बारीक ताप आला. धूम्रपान और मद्यपान सेहत के लिए हानिकारक है. स्मोकिंग एंड ड्रिंकिंग इज इंजूरियस टू हेल्थ. मेरे पति 18 साल की उम्र से खैनी खाया करते थे. मुझे अंदाजा नहीं था कि इससे हमारी जिंदगी पर इतना बुरा असर पड़ेगा. उन्हें कैंसर नाम की खतरनाक बीमारी हो गई है. हमारे घर में कमाने वाले वो अकेले हैं. मुझे नींद नहीं आती ये सोचकर कि भविष्य में हमारा क्या होगा. खैनी ने हमारी जिंदगी बर्बाद कर दी. खैनी, गुटखा, सट्टा, पान मसाला परिवार तबाह करते हैं. तंबाकू आज ही छोड़े. सहायता के लिए 1800-112356 पर कॉल करें. अध्ययन बताता है कि धूम्रपान छोड़ने के 20 मिनट बाद आपका रक्तचाप सामान्य हो जाता है. कुछ ही दिनों में आपके शरीर में निकोटीन की मात्रा कम हो जाती है और 12 महीनों में हृदय रोग का खतरा भी आधा रह जाता है. लेकिन अभी धूम्रपान की वजह से आप दिल के दौरे के बेहद करीब हैं. बीड़ी सिगरेट का हर कष्ट जानलेवा है. तंबाकू आज ही छोड़ें. मदद के लिए कॉल करें 1800-112356. बाजीराव, रनर पळून नाही आलो. जाऊन दे. फाईन भर चल. किती आहे दंड? जास्त नाही लावणार. मधपूर ते मानपूर 4 स्टेशनचा लावलाय. 280 रुपये. किती? 280. तमाम खातो का? ये
104 आहेत. काय 104 आहेत. अरे ही काय जत्रातली रेल्वे वाटली बरं तुला. अहो एवढंच आहे. उचल ते उचल. 280 रुपये भरायचे, नाहीतर जेलमध्ये टाकतो तुला. अहो नाही, नको नको, जेल नको. फाटली का फाटली. हा पैसे भर चल. किती दिवस जेल होईल? जास्त नाही, 8 दिवस साधी कैद. 8 दिवस? हा 8 फार जास्त होते हो. 8 नको, कमी करा ना थोडं. ए रोकडे इकडे जरा. मंत्री आले, मंत्री आपल्याकडे बघ. अहो हा तू काय मंत्री लागून गेला रे. हा कैद कमी कर. हा WT आहे. काय म्हणतोय? कैद कमी करा म्हणते. कविता म्हणून दाखवा. आवडली तर सोडा. प्रेम कविता आहे का? प्रेम कविता. हा बघ ओगी ATM फेटीएम असेल जा काढून आण चल. सांगा ना, कविता म्हणून दाखवतो. आवडली तर सोडा. ओ या मो हनुमाने या इकडे इकडे इकडे. कवी आलेत कवी. पोएट आहे पोएट. ओ या शिंदे. दिसतंय जरा कवी 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 मग कविता आहे का? कविता मग कविता काय जरा म्हणा म्हणा. पाणी मिळेल का? लस्सी पाहिजे लस्सी. हा रे सावकाश. कधी जुळत नाही की बदलत नाही, आणि अंधाराच्या ढिगाऱ्यावरनं धावत जातात दिवस कायम. जिकडं पाहावं तिकडं तेच दिसेल असं नक्षत्र नाही. नाही पृथ्वीलाही ठिकाणा भिरभिरून अंतराळात. तरी गुरुत्वाकर्षण नाहीसं करता येत नाही तिरडीवर सुद्धा. जिथं पाय टाकला तिथं भिंत उभी राहिली. चांगलं म्हटलं ते वाईट निघालं, आणि वाईट काही नव्हतंच. ज्याला जे म्हटलं ते चुकीचंच होतं. नको ते मिळत गेलं, हवं ते चुकत गेलं. काय म्हटलं माहित नाही, काय राहिलं माहित नाही. माहित नाही कोणासाठी कशासाठी, पुढं मागं आवती होती काही नाही. नकाशासारखी मागची गाव, घर, रस्ते, मागचं इतकं सगळं, आणि आकाशासारखं फुटफुटीत तुमचं आयुष्य. काय हरवलं आणि काय सापडणार नाही. सावरून ठेवलं फक्त 6 फुटाचं शरीर.
क्या आप कुछ बड़ा खरीदने का सपना देख रहे हैं? 1xBet के साथ जीतकर इसे अभी पूरा करें। किसी भी खेल पर बैट लगाएं, पोकर या कसिनो में जीतें, साइबर स्पोर्ट पर बैट लगाएं या स्लॉट खेलें और आप अपनी इच्छा अनुसार कुछ भी खरीद सकते हैं। 1xBet की साइट पर जाएं और अपनी पहली जमा राशि पर 100% बोनस प्राप्त करें। कळायला लागलं. वाकड टाक. सापड. उशिला. चूल पेटव. पाणी तापव लवकर. मैं है ना. हाँ पाहिलं. अरे पाहिलं बरा. जोर ना थोड़ा. हाँ हाँ थोड़ा अजून थोड़ा. हाँ हाँ काय झालं. ए उठ. ए उठ. जोर लाव. ए उठ 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 उठ. चल चल चल. जोर लाव. हाँ 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 जोर लाव ना. हाँ हाँ
कुणाचा तरी एकच होण्यासाठी कुणाला तरी त्याग करावा लागतो म्हणजे. आता आमचं एकच होण्यासाठी तुम्ही करणार आहे का? मातीतनं मुळं उकडले तर झाडावर रुजतात. तिथलं धरण का काय बांधायचं चाललंय. तिथनं पाणी आले की सगळे माणसांची हेळसांड लावली. त्यांना इकडं तिकडं इकडं करायला लागतं. पाण्यानं जगलं पाणीच मुळा उठलं. त्याला तिकडं धरण बांधलं. सगळीकडे पाणी आणि इथं माणसं बादल्या घेऊन फिरतात. क्रांतीला रक्तपात आलाच. तुमच्यासाठी इस्तापितांचा प्रश्न असेल ना पत्रकार. बाळाचं काय करणार आहे? सावित्री नाव ठेवायचं. पटण्यातलं सांगावं काहीतरी. आता तुम्हाला कसं कळलं? नाही नाही पटण्यातलं सांगायचं हो. आम्हाला पटणार मध्ये काय माहिती. तुम्हाला मी सांगतो. एक मिनिट तुम्हाला मी सांगतो. काय नाही ठीक आहे सांगा. आता तुमचं एखादं चित्र बघितलं ना काय 8 दिवस तुम्ही कुठे अशी म्हणतात तसे वनवासासारखे होतात असं दिसतंय. सकाळी आंघोळ केली नाही, धड पोटभर अन्न पण नाही, नाश्ता पण नाही, अंगावरचे कपडे चेंज ठीक आहे त्यांचं ऐकून घेऊया ना. हो पण सांगत नाही ना. नंतर ऐकून बघूया ना. बोला साहेब सर. आता घ्या मनावर. काय तुम्हाला एक तर मला तुम्हाला सांगता येत नाही की काय झालेलं आहे ते आहे पण सांगता येत नाही. ते दुःख असतं ते चौघात वाटायचं असं. सिरियसली सांगा. नाही खरंच आम्ही सांगतोय. पण तुम्हाला आम्ही सोल्युशन करतो ना. तुमचा जो काही प्रॉब्लेम असेल आम्ही सांगितलं ना. आर्थिक प्रश्न आहे का आम्ही थोडी मदत करतो. नाही प्रश्न सगळे दुसरी गोष्ट तुमच्या काही समस्या सुटत नाहीयेत का समस्या आमच्या समोर मांडा. आम्ही सोडवण्याचा प्रयत्न करू. आम्ही आई Credit काय आहे का पोरगीचं लपड असेल तर आई तरी पण आम्ही आई वडील किंवा त्या पोरीशी कॉन्टॅक्ट करतो. तुमच्या काय असेल पर्सनल तुमचा काय प्रश्न तुम्हाला सांगा. पर्सनल प्रश्न हा काय असेल तो सांगा. टेन्शन घ्यायचं नाही. आपण मित्र म्हणून बघतो ना. नाही बरोबर आहे. आता तोच म्हणजे की तुम्हाला तो खोटं वाटेल पण मी खरंच सांगतो. अजिबात खोटं बोलत शपथ खरं हा बोला. नक्की काय प्रश्न हेच मला कळत नाही. कळत नाही म्हणजे काय माहिती मानसिक तुमची स्थिती बरोबर नाही का. आता तसंच वाटायला लागलंय मला.
कोणी खरंच मारलं असेल त्याला. तुला फसवलं का कोणी? कोणाचं खून केलंय? नाही केला. फसवला पण नाही, खून पण नाही केला, काहीच पाहिलं नाही तू, तरी पळतोय. घरात नाही, नोकरीत नाही, गावात नाही, कुठेच शांत वाटत नाही. हे असं जंगलात राहून शांत वाटतं का? त्या समोर ते जंगल आहे ना, ते तिथे एक पिंपळ आहे, देवाचं पिंपळ म्हणतात त्याला. तिथं खाली जाऊन बसायचं, फकस्त डोळे मिटून शांत, लई शांत वाटतंय. मी रोज जातो तिथं. चल. असतो का खरंच देवाचा पिंपळ? आता आलंच आहे तर बघ. किती लांब आहे अजून? चला निघा लवकर, जायचंय ना व, शांत व्हायचंय ना व. चला. श्री हरी. श्री हरी.
पांढरे काळे ढग एकमेकात मिसळून गेले. जुनं आकाश नव्या पावसानं धुतलं गेलं. नवगवत उगवलं. पालवीवरची धूळ धुतली गेली. रस्ते काळे स्वच्छ झाले आणि हवेत प्रकाश शिरला. दिवसभर झगमगलं. झाडं तीच पानं घेऊन चिरंतन उभी राहिली. पावसानं धुतलेल्या पुन्हा पुन्हा भिजून उगवलेल्या गवतासारखी. ही होती आनंदाची रात्र की हा होता आनंदाचा प्रचंड आक्रोश. कधीच न संपणार.